नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार सर तुमचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण हा नवीन टॉपिक बघणार आहोत ज्याचं नाव आहे इंडायसेस। ठीक आहे, तर आज आपण आपला नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत। इंडायसेस। ओके, तर हा इंडायसेस चॅप्टर पूर्णपणे बेस आहे सध्या तरी मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनवर। ठीक आहे, हा पूर्ण चॅप्टर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनवर बेस आहे। आता सर्वात पहिले तुम्हाला इंडेक्स अँड बेस म्हणजे काय होते हे आपण समजून घेऊ। इंडेक्स आणि बेस म्हणजे काय होते हे आपण काय करूया समजून घेणार आहोत। तर चला बघूया आपण सर्वात पहिले काय होते। आपण नाही का पॉवर लिहित असतो, तर त्याच्या पहिले आपण अर्थ समजून घेऊ। इंडेक्स आणि बेस, तुम्हाला संख्या दिलेली असेल 2 × 2 × 2 × 2। एकाच नंबरची रिपीट काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे 2 × 2 × 2 × 2। तर काय करा, 2 जसाच्या तसा लिहून घ्या। 2 काय करा, जसाच्या तसा लिहून घ्या। किती टाइम मल्टिप्लाय झाली आहे, 1 2 3 4। 4 काय लिहा त्याच्या वर बारीकमध्ये। कसं एक वेळ बघा, परत एक एक्झाम्पल घेऊ। इज इक्वल टू 3 ची मल्टिप्लिकेशन झालेली आहे, तर 3 खाली लिहिला। किती वेळ झालेला आहे, 1 2 3, तर 3 3। ओके, बारीकमध्ये 3 इज इक्वल टू 4 ची मल्टिप्लिकेशन करायची आहे, 4 एकदा लिहिला। किती वेळ झालेली आहे, 1 2, तर इथं बारीकमध्ये लिहा 2 इज इक्वल टू 9 ची मल्टिप्लिकेशन करायची आपल्याला, तर 9 लिहिले। किती वेळ लिहायचे आहे, 1 2 3 4 5, 5 टाइम्स झाली आहे, तर 5 टाइम्स असं लिहून घ्या। आता आपल्याला एक नवीन प्रकारची संख्या मिळालेली आहे। इथं बघा तुम्ही, एक नवीन प्रकारची तुम्हाला काय भेटलेली आहे, संख्या मिळालेली आहे। ठीक आहे, तर ही जी खालची संख्या असते ना, बेस म्हणजे काय असतं, खालची संख्या। बेस, तुमच्या घरी बेसमेंट असेल, बेसमेंट कशी असते, घराच्या खाली असते, बरोबर आहे। बेसमेंट कधीही टेरिसवर नसते, हे लक्षात ठेवा। तर बेस ही खालची संख्या आणि त्याच्या वरचं जे दिलेलं आहे ना, ते इंडेक्स। ते काय दिलेलं असते, इंडेक्स। म्हणजे हा जो वरचा 3 आहे तो झाला इंडेक्स आणि हा आहे त्याचा बेस। तुम्हाला याचा बेस आणि इंडेक्स शोधायचे आहे। याचे बेस आणि इंडेक्स काय करायचे आहे, शोधायचे आहे। ठीक आहे, अशा प्रकारे बेस आणि इंडेक्स असतो। बेस म्हणजे कोणती, खालची संख्या, आणि त्याच्यावर ही इंडेक्स असतो, हे लक्षात ठेवून घ्या। ठीक आहे, आता नेक्स्ट त्यांना रीड आणि राईट कसं करायचं। रीड कसं करायचं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। 2 आणि त्याचा इंडेक्स आहे 5। ओके, तर त्याला लिहायचं कसं मग, हा 2 जसाच्या तसा। किती वेळ लिहायला लागेल, 1 2 3 4 5 टाइम्स हा 2 लिहावा लागेल। आणि याला रीड कसं करायचं, 2 raised to the power 5, 2 raised to the power 5। ओके, 2 रेज म्हणजे वर, काय आहे वर, कोण आहे, कशामध्ये आहे, पॉवर मध्ये, काय आहे 5। 2 च्या पॉवर मध्ये कोण आहे, 5 आहे, अशी त्याची संख्या होते। ओके, 2 raised to the power 5। 9 आणि इथं 6 दिलेला आहे। ठीक आहे, 9 × 9 कितीदा लिहायला लागेल, 3 4 5
6 आणि वाचायचं कसं 9 बेस पहिले येईन रेस टू दी पॉवर 6. ठीक आहे, इंडेक्स शेवटी आणि बेस पहिले. बस अशा प्रकारे तुम्हाला वाचायचं आहे आणि मधात कोणती संख्या आहे अक्षर येईल रेस टू दी पॉवर. अशा प्रकारे तुम्हाला रीड अँड राईट करायचं आहे. ठीक आहे, हा झाला रीडिंग. आता नेक्स्ट टॉपिक. आज हा बेसिकमध्ये आपण फक्त थोडंच टॉपिक घेणार आहोत. ठीक आहे, इवन पॉवर किंवा इवन इंडेक्स आणि ऑड इंडेक्स. इवन इंडेक्स आणि ऑड इंडेक्स याबद्दल आपण माहिती बघू. एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो आता एक एक्झाम्पल. 2 चा पॉवर 2 आहे आणि इथं 2 चा पॉवर 2 रेस टू द पॉवर 3 आहे. ओके, इज इक्वल टू त्याचा फोड कशी होईल 2 इंटू 2 टाइम्स 2 इज इक्वल टू 2 इंटू किती टाइम्स 2 इंटू 2 3 टाइम्स 2 येणार आहे. अशी याची फोड होऊन जाईल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला निगेटिव्ह नंबर विचारणार. -2 पॉवरमध्ये 4. ओके, तर बघा -2 मल्टिप्लाइड बाय -2 मल्टिप्लाइड बाय -2 मल्टिप्लाइड बाय -2. ओके, आणि 2 रेस टू द पॉवर -3 करूया आपण परत. तर -2 मल्टिप्लाइड बाय -2 मल्टिप्लाइड बाय -2. आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर सेम साइन असेल तर ॲडिशन करायची. इथं मायनस आहे इथं मायनस आहे म्हणजे साइन इथं प्लसचा होऊन जाईल. मायनस मायनस प्लस, प्लस मायनस डिफरंट साइन आहे म्हणून मायनसचा साइन येईल. हा प्लस आणि हा मायनस डिफरंट साइन आहे म्हणून मायनसचा साइन येईल. आणि हा मायनस आणि हा मायनस काय बनून जाईल प्लस बनून जाईल. म्हणजे आन्सर किती येईल 2 रेस टू दी पॉवर 4 हाच त्याचा आन्सर येईल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण पॉवर इवन असेल इंडेक्स हा इवन असेल तर ती संख्या जी त्याचा आन्सर जो येईल ते ऑलवेज काय येईल पॉझिटिव्ह. ते ऑलवेज कसं येईल पॉझिटिव्ह येईल. जर इवन इंडेक्स असेल तर ती संख्या आणि तो आन्सर कसा येईल ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे. आता बघा इथं काय करतो मायनस मायनस इथं हा प्लस होऊन जाईल. प्लस आणि मायनस मायनस. आता पुढं काही करायला आहे का नाही. तर आन्सर मध्ये काय येईल मायनस इथं -2 पाहिजे सॉरी इथं 3 इथं -2. तर -2 चा पॉवर 3 याच्यामध्ये चेंज होणार नाही. तो जसाच्या तसा राहील. म्हणजे याचा आन्सर कसा येईल निगेटिव्ह. ठीक आहे, जर तुम्हाला निगेटिव्ह नंबर विचारला असेल आणि पॉवरमध्ये ऑड इंडेक्स असेल तर निगेटिव्ह आन्सर येईल. आणि जर तुम्हाला निगेटिव्ह नंबर विचारला असेल आणि पॉवरमध्ये इवन इंडेक्स असेल तर आन्सर काय येईल पॉझिटिव्ह. आणि हा मोस्ट IMP टॉपिक आहे, मोस्ट IMP पार्ट आहे. हा पार्ट तुमच्या लक्षात असायलाच पाहिजे की इवन इंडेक्स असेल तर कोणताही क्वेश्चन असो आन्सर पॉझिटिव्ह येईल. पण ऑड इंडेक्स असेल आणि क्वेश्चन निगेटिव्ह असेल तर आन्सर काय येईल निगेटिव्ह येईल. हे तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि इंडायसिस हा पूर्ण टॉपिक मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनवर आधारित आहे. त्याच्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शनचे क्वेश्चन्स आपण यावर्षी नाही आहे, ते पुढच्या वर्षी असेल तर आपण बघूया. चला तर आपण बेस आणि इंडेक्सवरचे क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात पहिला क्वेश्चन सिरियल नंबर 1 इथं फक्त दिलेला आहे 3 रेस टू द पॉवर 4. ओके, त्याचा बेस किती होऊन जाईल बेटा 3. इंडेक्स किती होऊन जाईल 4. खालची संख्या बेस आणि वरची संख्या इंडेक्स. आणि याचा मल्टिप्लिकेशन फॉर्म कसा होईल हा मल्टिप्लिकेशन फॉर्म 3 कितीदा 1 2 3 4.
एकाच नंबरची मल्टिप्लिकेशन मेनी टाइम्स. आता आन्सर किती होईल? 3 × 3 9 मल्टिप्लाइड बाय 3 × 3 9. 9 9 जा 81. याचा आन्सर किती होऊन जाईल? 81. सेकंड नंबरचा क्वेश्चन. यामध्ये काय दिलेलं आहे? इथं फक्त -8 दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये आणि इथं दिलेलं आहे 2. इथं दिलेलं आहे 3. इथं किती दिलेलं आहे? 3. तर याला इंडायसेस फॉर्ममध्ये तुम्ही कसं लिहिसाल? इंडायसेस फॉर्ममध्ये कसं लिहिसाल? हा -8 जाणार बेस, त्याच्यावरचं बारीकमध्ये लिहायचं 3. मल्टिप्लिकेशन किती होईल याचा? -8 मल्टिप्लाइड बाय -8 मल्टिप्लाइड बाय -8. ओके. आता बघा, आता याचा आन्सर कसं काढायचा? तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह नंबर आहे आणि पॉवर काय आहे? ऑड आहे. नंबर निगेटिव्ह आणि पॉवर ऑड, तर आन्सर हा ऑलवेज मायनसमध्ये येईल. निगेटिव्ह नंबर आणि पॉवर ऑड, तर आन्सर हा ऑलवेज कशामध्ये येईल? मायनसमध्ये येणार आहे. 8 8 जा 64 आणि 64 8 जा 512. तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. मला येते, मला 8चा क्यूब माहिती आहे. ओके. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघूया. थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे? फक्त एवढं दिलेलं आहे त्यांनी 3/7 मल्टिप्लाइड बाय 3/7 मल्टिप्लाइड बाय 3/7. ओके. मी पुस्तकातले एक्झाम्पल जशीच्या तशी घेत नाही आहे. तुम्हाला पुस्तकातले एक्झाम्पल पुस्तकाच्या हिशोबाने सॉल्व्ह करायचे आहे. मी फक्त तेच एक्झाम्पल घेत आहे, पण ते अंक बदलू. तर आता मला सांगा इंडेक्स किती असायला पाहिजे? ही संख्या कितीदा रिपीट झाली आहे? 1 2 3. तर इंडेक्स हा किती असायला पाहिजे? 3 असायला पाहिजे. बेस काय असायला पाहिजे? बेसची आपण मल्टिप्लिकेशन करतो, तर 3/7 काय झाला याचा बेस. आणि लिहायचं कसं आहे ना इंडायसेस फॉर्ममध्ये? 3/7. यांना ब्रॅकेट ऑलवेज द्यायचं. फ्रॅक्शन असेल तर त्यांना ऑलवेज ब्रॅकेट द्यायचं आणि निगेटिव्ह नंबर असेल तरीही त्यांना ब्रॅकेट द्यायचं. आणि इथं किती लिहा? 3. 3 × 3 × 3 7 27 आणि 7 × 7 × 7 स्वतः शोधा आणि लिहा. फोर्थ नंबरचा लास्ट क्वेश्चन बघूया आपण. हा दिलेला आहे मला -13 त्याची पॉवर 4. आता याचा आन्सर कसं लिहा? आता याचा आन्सर लिहूया आपण. -13 काय झाला? हा बेस आणि 4 काय झाला? इंडेक्स. -13 मल्टिप्लाइड बाय -13 मल्टिप्लाइड बाय -13 मल्टिप्लाइड बाय -13. आता बघा निगेटिव्ह नंबर पॉवर इवन, तर ऑलवेज आन्सर कसा येईल? पॉझिटिव्ह. आणि याचा आन्सर स्वतः शोधा. 13 × 13 169. आणि त्याला आता मल्टिप्लिकेशन तुम्ही स्वतः करा. ठीक आहे. आणि एक होमवर्कमध्ये क्वेश्चन घेऊन घ्या 5th नंबरचा. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कमध्ये करून आणा. ठीक आहे. यामध्ये तुम्ही सिम्प्लिफिकेशन वापरा आणि इंडायसेस पण वापरा. ठीक आहे. दोन्ही मेथड वापरा आणि सॉल्व्ह करायला. ठीक आहे. मला आन्सर हा फक्त फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये याचा आन्सर येणार नाही, इतकं लक्षात ठेवा. फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये याचा आन्सर येणार नाही. धन्यवाद. आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि लिहायचा आहे.